हरी मंडळी, पंढरपूरमधील तुम्ही मठ बघितलेत का? त्यापैकीच हा एक मठ आहे. चला तर मग हा कुठला मठ आहे बघूयात. त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. हा आहे संत कैकाडी महाराज मठ. संत कैकाडी महाराज एक महाराष्ट्रातले प्रमुख संतांपैकी एक संत होते. त्यांनी अनेक वर्ष जमिनीला पाठही न टेकता उपासना व ध्यानसाधना केली. त्यामुळे त्यांचा एक मोठा भक्तगण तयार झालेला होता आणि त्या भक्तगणाकडे त्यांनी अशी इच्छा व्यक्त केली की ते ज्या देवाला आराध्य मानतात त्या देवाचा नामजप लेखन त्यांना द्यावं आणि त्याप्रमाणे त्यांच्या भक्तगणाने त्यांच्याकडे सहस्त्रकोटी असा नामजप सुपूर्द केला. त्यानंतर त्यांचे धाकटे बंधू तुकाराम काका महाराज यांना त्यांनी अशी इच्छा व्यक्त केली की एक मठ बांधावा आणि त्यामुळे त्यांच्या त्या संकल्पनेतून हा मठ तयार झाला. हा मठ बांधण्यासाठी जवळजवळ 8 वर्ष एवढा कालावधी लागला. हा मठ 4 मजली असून चक्रव्यूहासारखी या मठाची रचना आहे आणि ह्या मठामध्ये एकदा घुसलं की मधूनच बाहेर पडता येत नाही आहे. पूर्ण मठ बघूनच बाहेर पडता येतं आणि मठात दर्शनासाठी पायीच चालावं लागतं. उभं राहूनच बघावं लागतो मठ किंवा बसण्याची इथं व्यवस्था नाही आहे. पंढरपूर ST स्टँडपासून 1 किलोमीटरांच्या अंतरावर आहे आणि पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिरापासून पण 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर आहे. ह्याच्यासाठी रिक्षा किंवा तुम्हाला टांगा वगैरे पण घेऊ शकता. तुम्ही टांग्याने वगैरे पण जाऊ शकता. ह्याला सुरुवातीलाच मठाच्या अनेक विविध ऋषीमुनी यांचे प्रतिमा आहेत. सगळे विविध देवदेवतांचे आहेत. संत गाडगे बाबा आहेत, श्री स्वामी समर्थ आहेत, हनुमानाच्या मूर्ती आहेत, शंकर पार्वती, असे कालिका देवी, खूप श्री विष्णू आहे, कालिका देवी आहे, अजून श्रीकृष्णाची मूर्ती आहेत, हनुमानांच्या आवाढव्य मूर्त्या आहेत. भरपूर असे पूर्ण असे प्रतिमा आहेत. अशोक स्तंभाचे आहे आणि महापुरुषांच्या प्रतिमा आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, लाल बहादूर शास्त्री, पंडित नेहरू, राजेंद्र प्रसाद अशा ह्या महापुरुषांच्याही अशा प्रतिमा आहेत. श्री सरस्वती माता, श्री दत्तगुरू हे अशा सर्व 4 धाम वगैरे सगळे ह्यामध्ये इथं बघायला मिळतं. मठाची सुरुवात ही माता वंदनेनेच होते. जशी की 5 पांडवांची माता, शिवाजी महाराजांच्या माता, भीम अर्जुन ह्यांच्या माता, अशा सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची माता, अशा सर्व मातांच्या दर्शनाने मठाची सुरुवात होती. त्यामध्ये सकाळी आणि संध्याकाळी भजन कीर्तन आरती वगैरे होते आणि मठाची वेळ आहे सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत हा मठ चालू असतो. त्यानंतर तो बंद केला जातो. या मठाचे दर्शन घेण्यासाठी तुम्ही व्यवस्थित बघणार असाल निवांतपणे तर 4 ते 5 तास लागतात आणि जर धावती भेट घेणार असाल, ओझरतं बघणार असाल तर तुम्हाला कमीत कमी 45 ते 50 मिनिट लागू शकतात. अनेक प्रवेशद्वार आहेत, जसं की माशाचं प्रवेशद्वार आहे, रेल्वे आहे, आगगाडी आहे, मग गरुड आहे, अशा विविध प्रवेशद्वार आहेत. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.